नमस्कार. सुपर चार चौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी बर्वे तुमचं स्वागत करते. आज आपण वेगळं काम करणाऱ्या एका मैत्रिणीला भेटणार आहोत. तिचं नाव आहे गीतांजली शिंत्रे. ती काय काम करते, तिने तिचं काम कसं उभं केलं आणि तिच्या कामामध्ये तिला मजा येते का, तिने कोणकोणत्या कल्पना लढवल्या, या सगळ्याबद्दल तिच्याकडनं जाणून घेऊया. आधी तिची ओळख करून घेऊया. नमस्कार गीता. नमस्कार. नमस्कार. मी जेव्हा तुमच्या ब्युटीकला भेट दिली त्यावेळी मला असं वाटलं की एक आपलेपणा वाटला याच्यामध्ये. आणि व्हरायटी तर आहेच, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कापडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस जरी शिवलेले असले तरी त्याच्यामध्ये एक असा कोरडेपणा वाटला नाही. आणि हा सगळा भाग म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्यावेळी आपण कसं वागायचं किंवा कसं राहिलं पाहिजे याच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लहानपणामध्ये दडलेल्या असतात. म्हणजे आपण लहानपणी कसं असतो, आपले आईवडील काय आपल्याला सांगत असतात ते आपल्याला पुढे आठवत असतं. तर तुमचं लहानपण कसं होतं? ॲक्च्युली लहानपणाचा जर विषय काढला तर माझं लहानपण सामान्य घरातलं, अतिशय अगदी ग्रेटही नाही, परंतु एका 16व्या वर्षामध्ये साधारण आम्हाला आमच्यावरती अशी वेळ आली की मला सिंगल पेरेंटिंग आम्हाला मिळालं. म्हणजे आईबरोबर आम्हाला राहायची वेळ आली, वडिलांचं घर सोडून. त्यामुळे ती एक अनफॉर्च्युनेट घटना मे बी आईसाठी असेल, पण आमच्यासाठी सुदैवानी त्याचा संधी म्हणून परिणाम दिसून आला कालांतराने. परंतु माझे दोन्हीही मामा अत्यंत सपोर्टिव्ह आणि अतिशय दोघंही जण असे वेगळ्या पॅटर्नचे. एक अतिशय आध्यात्मिक म्हणूया आपण की आध्यात्मिक अँगलनी विचार करणार, आणि दुसरा एकदम एंटरप्रेनर, अरे बापरे, क्रिएटिव्ह, की हे करून बघा, ते करून बघा, ह्याच्यात अनुभव काय येतोय बघा. अशा टाईपचं दोघं, म्हणजे थोडक्यात 2 डायमेन्शननी संस्कार झाल्यामुळे एक वेगळा पॅटर्न घडत गेला की कुठल्याही संधीचा वापर कसा करायचा हे तेव्हा समजलं. आणि प्रसंग आला तर रडत बसण्यापेक्षा संधी म्हणून. हां. आणि आईनी व्यवसाय सुरू केला फूड्सचा, त्याच्यामुळे व्यवसाय तेव्हापासूनच डोक्यात भिनला. आणि फूडचा व्यवसाय करता करता थोडंसं ते मला कंटाळवाणं झालं, कारण ते पेरिशेबल आयटम आहे. कालांतराने जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं की आपण ह्याच्यापेक्षा वेगळं प्रॉडक्ट हँडल करायला पाहिजे. आणि मीन व्हाईल आम्हाला कापडामध्ये, म्हणजे मी शिवणकाम शिकले होते आईकडूनच. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही शिकलात? ॲक्च्युली वयाच्या मे बी 15-16 मी घरातल्या मशीनवर काहीतरी उद्योग करायचीच. आणि शिकला नव्हता म्हणजे शिकले नाही. आई शिवायची, आई आणि मैत्रिणी तिच्या दोघी जणी शिवायच्या आणि आम्हाला मॉडेल म्हणून उभं करायच्या, हे बघू. सो मे बी तिथून ते सगळं सुरू झालं असेल आणि मग तेच पुढे कंटिन्यू करावं असं वाटलं. आणि ह्या लहानपणाच्या या प्रवासात आम्ही भरपूर मेहनत घेतली, मी, माझी बहीण आणि माझी आई, आणि पाठीशी आमचे दोघंही मामा ऑब्व्हियसली. त्यामुळे खूप संघर्ष नाही करावा लागला, वेळोवेळी सगळं मिळालं, पण कष्ट खरं. म्हणजे संघर्ष म्हणजे असं नेहमी आपण ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला नको की आज आम्हाला खायलाच मिळालं नाही, असं नाहीये. की जी काही अडचणी आल्या त्या अडचणींकडे तुम्ही कसं बघितलं, ते एक संधी म्हणून बघितलं? हो, अडचणी तशा पुष्कळच आल्या की एक वडील नसल्यामुळे एक आम्हाला दोघी बहिणींना, आम्ही मुलांसारखं वाढलो. मुळात आमचं घर तसं बऱ्यापैकी सुशिक्षित, म्हणजे चांगल्यापैकी घर होतं की असं मुलींनी हे करायचं, हा डिस्क्रिमिनेशन हा प्रकार नव्हता कधी. त्यामुळे शिवण ही गोष्ट अशी खूप वेळा लोक त्याच्याकडे अशा नजरेने बघतात की हे कोणी एखादी घरगुती बाई करेल किंवा तिच्याकडे करण्यासारखं काहीच नसेल, ती बाई शिवण करेल असं असतं. परंतु तुम्ही अगदी म्हणजे मला म्हणायचं की आनंदाने त्याच्याकडे बघितलं आणि ते काम आवडायला तुम्हाला लागलं. त्याबद्दल पण सांगा. काय होतं, सुरुवातीला मी स्वतः शिवण केलं, पण अगेन माझ्या आणि रंग, वेगवेगळे टेक्स्चर्स हे जेव्हा हाताळताना ती एक फन येत गेली, किंवा ह्याला कॉम्बिनेशन छान दिसते, किंवा हे अशा पद्धतीने कट केलं, कारण कटिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे. गारमेंट मेकिंगमध्ये कटिंग आणि ते गणित पण कॅल्क्युलेटिव्ह असतं, इतकं साधं नाही आहे. सो ते करताना जे परफेक्शनचं नॉलेज मिळत गेलं, त्यामुळे कॉन्फिडन्स आला की अरे आपण कुठल्याही मापाचं, कुठल्याही फिगर प्रॉब्लेमचा कपडा हाताळू शकतो, शिवू शकतो. आणि तसं सुरुवातीला केल्यानंतर जे मला कस्टमर्सकडनं फीडबॅक मिळाले ते खरंच चांगले होते, त्याच्यामुळे थोडं बूस्ट मिळालं. पण तेव्हा तुम्ही घरगुती, अगदी घरगुती.
कॉलेज पण शिकत होते, हे पण करत होते. कॉलेजमध्ये म्हणजे काय कॉलेजमध्ये मी फूड अँड न्यूट्रिशन माझं सब्जेक्ट होता, होम सायन्स. अच्छा हो. कारण ह्या गोष्टींना थोडासा वेळ मिळावा म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता की फार बर्डनवालं शिक्षण नको. त्यामुळे मग आई असं म्हटली नाही काही शिवण नको शिकू? नाही, माझी आई खूपच मॉडर्न विचारांची. म्हणजे नाशिकसारख्या शहरामध्ये राहून आम्ही पुण्यात होतो, पुण्यातून आम्ही इथे आलो, पण आईंच्या बाबतीत जर म्हणाल तर आई अतिशय फॉरवर्ड विचारांची. कारण त्यामुळे ती सुद्धा तिने म्हणजे, असं कधीच नाही म्हटलं. जीवनामध्ये उभं राहत होती ना ती पण. हो, तुम्हाला हो. दोघींना बरोबर घेऊन हे पण खूप अवघड खूप असेल अवघड आहे, पण तिने ते अगदी सहज करून दाखवलं. म्हणजे तिने आम्हाला असं कधीच नाही की तुम्ही मुली आहात तर तुम्ही अशा टाईपचं वागायला पाहिजे, हा प्रकार मात्र आमच्याकडे कधीच नाही घडला. तिने तुम्हाला गाडी शिकायची आहे, गाडी शिका, बाहेर जायचं आहे, बाहेर, लोन घ्यायचं आहे, ओके लोन घे. म्हणजे लहानपणी मला आठवते मी 12वी FY मध्ये सुद्धा मे बी त्याच्याही आधी मी PMRYचं लोन घेतलं होतं, पण तेव्हा तेवढी समज नव्हती, ते अत्यंत कमी घेतलं गेलं. पण ते कशासाठी घेतलं? आणि ह्याच गोष्टीसाठी. हां, म्हणजे 12वीत असताना तुम्हाला असं वाटत होतं की आपण व्यवसाय केला हो, म्हणजे पाहिजे? ही डेव्हलपमेंट माझ्यात झाली होती, कारण तो एक ट्रिगर झाली होती की आपल्याला अस्थिरता नको आहे लाईफमध्ये. जी आईनी फेस केली ती नको आहे. आणि दोन्ही मामांच्या सपोर्टने त्यांनी आम्हाला वेळोवेळी, कारण आमच्याकडे डिस्कशन ह्या प्रकाराला खूप जास्त महत्त्व आहे. कुठली अडचण आली की डिस्कस करा, त्यातून हे सोल्युशन्स आहेत, 4 काय 10 सोल्युशन्स निघतात आणि त्या हिशोबाने आपण त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ही शिकवण डे 1 पासून आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलात की कम्युनिकेशन स्किल, म्हणजे आतापर्यंत या 40 वर्षाच्या टप्प्यापर्यंत मला पुढचा माणूस आता रीड करता यायला लागला आहे, आणि मनापासून, म्हणजे दाखवण्यापुरतं नाही. सो हे एक मला त्या सगळ्या प्रोसेसमधनं अवगत झालेली कला आहे. म्हणजे पण ब्युटिक हे तेव्हापासून होतं? ब्युटिक कधी सुरू झालं तुमचं? ब्युटिक ह्या नावाने कधीच आधी नव्हतं. आधी फक्त मैत्रिणींच्या आया, घरगुती. हां. आणि मग लग्नाच्या दरम्यान मी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट पण सुरू केलं की जिथे मी हे नॉलेज दुसऱ्यांना देऊ शकीन, आणि तेही खूप यशस्वीरित्या मी चालवलं. गीतांजलीज फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या नावाने बरीच वर्ष, आणि सायमल्टेनियसली हा सगळा व्यवसाय होता. पण आता आपण प्रत्येक वेळी म्हणजे आता तुम्ही फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू केलं, तर लोक जेव्हा इन्स्टिट्यूटला भेट देतात किंवा त्याच्यामध्ये प्रवेश घेतात त्यावेळी ते विचार करतात की तुमच्याकडे अधिकृत असा काय आहे? हो, मी ते ॲफिलिएशन्स घेतले होते. आणि त्याच्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं होतं का? हो, शिक्षण मी घेतलं होतं, पण मी जरी घरगुती शिक्षण घेतलं होतं तरी ॲफिलिएशन्स मला मिळाले, कारण त्या नॉर्म्स मी सगळ्या पूर्ण, पेपर वर्क जास्त असतं आणि एकंदरीत तुमच्या इथे आल्यानंतर ते लोक जज करतात की काय आहे काय नाही. एक डेमो लेक्चर असतं, त्यामुळे ते ॲफिलिएशन्स आपल्याला मिळतात. ते किती वर्ष तुम्ही ती इन्स्टिट्यूट? जवळपास मी 15 वर्ष ती इन्स्टिट्यूट चालवली. हो, आणि बऱ्याच भरपूर मुली शिकून गेल्या, पण ते करत असताना मला थोडंसं जॉब सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं, कारण प्रत्येकाचा शिकण्याचा कल किंवा ॲटिट्यूड वेगळा असतो. पटकन कमवायला लागणे, माझा ड्रेस शिवणे, परफेक्शनकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. त्याच्यामुळे मग, आणि ते करता करता मला कापडाचे वेगवेगळे प्रिंट्स हे जास्त अट्रॅक्ट करत होते. सो आपण स्वतःचं काहीतरी डिझायनिंग करावं अशी इच्छा होत गेली, आणि मग हळूहळू मग मी शिकवणं कमी करून डिझायनिंगमध्ये उतरले की आपलंच कापड आमच्याकडे या, आमचं कापड सिलेक्ट करा, तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीने आम्ही ते शिवून कस्टमाइज करून एखादा पॅटर्न देऊ, किंवा आपण एखादा पॅटर्न रेडी करू आणि तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार कस्टमाइज करून देऊ. सो अशा पद्धतीने बुटीक ही कॉन्सेप्ट सुरू झाली. आणि मग हे करता करता साईड बाय साईड पर्सेस, ॲक्सेसरीजला बायकांच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. ॲक्सेसरीज आल्या, कॉस्मेटिक्स आले, थोडेफार ज्वेलरी आली, ह्या गोष्टी त्याच्यातून घडत गेल्या. आणि हे जे चालू करण्याच्या, तुम्ही म्हणाल की फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याच्या आधी तुमचं लग्न झालं होतं? हो, लग्न माझं तसं लवकर झालं. आणि लग्न करताना तुम्ही असं काही विचार केला होता की मी माझा व्यवसाय चालूच ठेवणार आहे? 100% केला होता, कारण तेव्हापर्यंत मी ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेटल, म्हणजे विचारांनी सेटल झाले होते की मला नेमकं काय करायचं आहे, मला नेमकं काय नाही करायचं आहे. सो हे क्लिअर होतं. सो लग्न ठरवताना मी स्वतःच माझ्याच एका मित्राला, आमचंच पूर्वनियोजित असल्यामुळे किंवा आमची मैत्री असल्यामुळे तेव्हा आम्ही बोलत होतो, तेव्हा मी त्याला क्लिअर सांगितलं होतं की मला विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे.
बाकी मला 4 साड्या एक्स्ट्रा, 4 दागिने, मला याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. पण मला विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे. विचार कोणते होते तुमचे? विचार म्हणजे खरं सांगायचं तर विचारांचं स्वातंत्र्य म्हटल्यावर बरेच जणांना वाटेल ते वागायचं स्वातंत्र्य असं डोळ्यासमोर येतं. तर तसं नाही, आपल्याला स्वप्न बघता आली पाहिजे, ती पूर्ण करण्यासाठी जी काही धडपड करायची ती धडपड करण्याचं स्वातंत्र्य हवं, ते महत्त्वाचं आहे. काय मला करायचं याचं स्वातंत्र्य. हां, म्हणजे आता हा जो फ्लॅट आहे, मी जे इथे व्यवसाय करते तो आहे माझ्या माहेरचा. तर ह्याच ठिकाणी मी करणार, मी हे कंटिन्यू करणार, मी दुसरीकडे शिफ्ट नाही करणार, या माझ्या बेसिक गरजा होत्या. कारण इथे मी डेव्हलप केलं होतं. सो फॉर्च्युनेटली माझ्या मिस्टरांनी हो सांगितलं. म्हणजे मी तसंच की हे सगळं होणार असेल तर पुढचं, नाही तर नाही. एक्झॅक्टली. आणि लग्न वगैरे सगळं तर आहेच, पण आधी आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्टॅबिलिटी बायकांना पर्टिक्युलरली पाहिजे ह्या मताची तोपर्यंत मी झालेली होती. असुरक्षितता तुम्हाला सुरक्षितता नको. खूप छान. सो असं सगळं घडत होतं. पण म्हणजे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की तो असा आज तुम्ही उभा केला आणि उद्या तो नावारूपाला आला असं होत नाही. असं कधीच होत नाही. तर त्यामागे खूप कष्ट पण असतात. म्हणजे कोणताही व्यवसायाचं तुम्ही प्रिव्हिलेज असला तरी पण तुम्हाला ते कष्ट घ्यावेच लागतात. कारण लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि लोकांना ती माहिती देणं आहे किंवा त्यांना ते समज नाही तरच तो व्यवसाय विकसित होत जातो. पण अशा वेळी आपल्याला घरी पण आपली मुलं असतात आणि हा व्यवसाय पण असतो. तर या दोघांमध्ये तुम्ही समतोल कसा राखला, म्हणजे बॅलन्स कसा राखला याच्यात? ॲक्च्युली हे फारच अवघडच आहे. सगळ्या बायका म्हणजे आय थिंक 60% बायका सक्सेसफुल होत नाहीत. ह्याचं मेन रिझन हे आहे, कारण दोन्हीकडे ओढाताण होते. तेही सोडवत नाही आणि हेही सोडवत नाही. आणि घर म्हटलं की ते स्त्रीची जबाबदारी असते. पण सुदैवानी परागनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला डे 1 पासनं अत्यंत सपोर्ट केलेला. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे की घरात अडकून पडू नको हे सांगणारा पुरुष क्वचितच भेटेल. तर घरात अडकून पडू नको, सणवार जेवढं तेवढं कर, इतकं सांगणारा मला नवरा मिळाला आहे. मुलांनी पण कधीच आमच्यासाठी गरमच पाहिजे, गारच नको ह्या गोष्टी केल्या नाहीत. कारण त्या डे 1 पासनं माझी धडपड बघतात. आणि मी अगदी सकाळी 10:30 वाजता बुटीक उघडणार म्हणजे उघडणार. मग डिलिव्हरीज, प्रेग्नन्सी, 2 डिलिव्हरीज, ह्या सगळ्या गोष्टींना लिमिटेड वेळ देऊन त्या एन्जॉय करून मी माझं रुटीन आजपर्यंत बिघडवलेलं नाही. त्याचा हा परिणाम आहे. हे जे सगळं आहे हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे आपण काही मिळवण्यासाठी काही थोडंसं गमवावं लागतं. म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी मजा मारायला जातो. हां, ते मात्र मी मिस केलंय खूप वर्ष. परंतु एक काहीतरी उभं केलंय ना तुम्ही, की तुमच्या नावाने ठोस अशा काही गोष्ट आहे. हो. आणि त्यासाठी तुम्ही उभे राहिलात, कारण ती तुमची पॅशन आहे. परंतु हे सगळं आता म्हणजे किती वर्ष झाली त्याला? 40 वर्ष झाली? नाही, आता 28 वर्षापासून मी ह्या सगळ्या व्यवसायात आहे. हो. तर 28 म्हणजे जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आणि आत्तापर्यंत फॅशनमध्ये बदल होत गेला का? लोकांमध्ये बदल होत गेला का? तुमचा काय अनुभव आहे? हो, फॅशनमध्ये तर ट्रिमेंडस बदल होतोय. फॅशन तर सायकलमध्येच फिरत असल्यामुळे पूर्वीची फॅशन आज दिसते मात्र, म्हणजे मी तेव्हाही केलेली आज पुन्हा आलेली आहे. पण फॅशनवरती पैसा खर्च करण्याच्या वृत्तीत बराच बदल झालेला आहे किंवा ती गरज आता बरीच वाढलेली आहे. पूर्वी तसं नव्हतं. अगदी गरज म्हणून लोक शिवणकाम शिवायला घेऊन येत होते, पण आता अशी परिस्थिती नाही आहे. अर्थात सोशल मीडियामुळे ते जास्त वाढलं आहे. ॲडव्हर्टाईज, सोशल मीडिया, ह्यामुळे लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या आहेत. आणि दुसरी थोडीशी अवघड पण होऊन बसली आहे, कारण लोकांनाच खूप कळायला लागलं आहे. त्यामुळे थोडा तो पण एक प्रकार आहे. पण फॅशनमध्ये प्रचंड बदल होतो आहे. टेक्स्चर्स, प्रिंट्समध्ये बदल होतो आहे. आता ब्लॉक प्रिंट्स आणि याचा किंवा डल कलर, अर्धी कलर, पेस्टल कलर्स अशी फॅशन सध्या चालू आहे. याच्या आधीचा एरा थोडा ब्राईट कलर्स असा होता. त्यामुळे हे बदल फक्त आपल्याला सतत लक्षात घेऊन त्या हिशोबाने करायला पाहिजे. आता तुम्ही इतक्या वर्षामध्ये हे वेगवेगळे शिवण शिवतात. तुम्हाला माहिती आहे की कोणता पॅटर्न शिवायचा, कोणाला कसा दिसेल, छान दिसेल, हे पण तुम्हाला कळतं. लोक वाचतात तुम्ही म्हणतात ते. हो. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही स्वतः कापड निवडतात. हो. तर ते कापड कसं निवडतात, कुठे कुठे जातात कापड निवडण्यासाठी? म्हणजे तुम्ही घेऊन येतात ना कापड विकण्यासाठी. हो. तर त्याबद्दल पण सांगा. फॅब्रिकसाठी मेन सगळ्यात म्हणजे मी बघते एक तर ड्युरेबिलिटी, कारण
आपल्याला काहीही आणून विकणे, फक्त टेम्पररी फॅशन एनकॅश करणे किंवा ट्रेंड एनकॅश करणे असा माझा स्वतःचा विचार नाही आहे. कारण बिझनेस सुरू करताना सुरू करणं खूप सोपं आहे, बंद करणंही सोपं आहे, पण तो इतका प्रोलॉंग्ड त्याच ठिकाणी तेच कस्टमर रिपीटेडली येणं हे माझ्या दृष्टीने जास्त आव्हानात्मक आहे. सो याच्यासाठी मला जास्त विचार करावा लागला तो म्हणजे कलर न जाणारे कापडं, कम्फर्ट लेवल किती, आणि इथे न मिळणारा ट्रेंड जो इथे मिळतोय, इथे जो मिळत नाही तो आपण पुरवला पाहिजे. त्यामुळे तशाच टाईपचे कस्टमर्स अट्रॅक्ट झाले. की तुम्ही ते कुठून आणतात? मुंबई, सुरत. आता फॅशनसाठी आपल्याला मुंबई खूपच जवळ पण आहे, चांगलं पण आहे. सुरत, अहमदाबाद ते पण चांगले आहेत. अशा 2-3 ठिकाणीमध्ये मी मार्केटिंग करते. लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? खरं सांगायचं तर माझा माउथ टू माउथ पब्लिसिटीवर जास्त विश्वास आहे. आणि किंवा मला आलेला अनुभव असा आहे की हिनी ह्याला सांगितलं, हिनी हिला सांगितलं करून, आणि सुदैवाने माझ्याकडून कधीच कुठल्याही म्हणजे ते एक रिलेशन माझ्याकडनं डेव्हलप झालं, होत गेलं. मला ते टॅक्ट जमली असं म्हणूया, किंवा माझ्यावर तसे संस्कार झाल्यामुळे मला तो एक पॉईंट कळला की नेमकं व्यवसायाचं हे काय आहे, की एक कम्युनिकेशन स्किल आणि पुढच्याला रीड करणं ते जमत गेल्यामुळे ती व्यक्तीला माझ्यावर विश्वास वाटला की ही व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी व्यवस्थित शिवून देऊ शकेल किंवा डिझाईन करून देऊ शकेल. किती छान. म्हणजे मला नेहमी असं आत्ता मी आले तेव्हा पण, त्या दिवशी आले तेव्हा पण मला असं छान वाटत होतं की एक आपलेपणा तुमच्या सगळ्या याच्यामध्ये होता. थँक्यू. पण तुम्ही आता जसं मोठ्या स्त्रियांसाठी म्हणून ड्रेस शिवत होते किंवा त्यांच्यासाठी हे करत होते, तर लहान मुलींसाठी सुद्धा तुम्ही काही करतात का? हो, ॲक्च्युली आत्ता रिसेंटलीच मला सांगायला आवडेल की लहान मुलींचं सततच सगळ्यांनी विचारल्यामुळे ड्रेस तर आपण शिवतच होतो लहान मुलींचे, पण त्याच्यात काहीतरी करावं अगेन, कारण व्यवसाय म्हटलं की थांबला तो संपला. त्यामुळे सतत काही ना काहीतरी नवीन करणं ही एक गरज असते. तर त्या दृष्टीने म्हटलं आपण लहान मुलींचे फ्रॉक्स डिझाईन करून बघू. आणि त्यामुळे बाहुली या नावाने, या ब्रँडनी आपण हे एक प्रोडक्ट सुरू केलं आहे. कॉटनचे फ्रॉक्स, कॉटनचे घागरे, कॉटनचे काही पण, हे जे मुलींना टोचणार नाही किंवा ज्याचं फिनिशिंग काढण्या घालण्यासाठी मुलींना, कारण तो एक मोठा प्रॉब्लेम असतो जे ओपनिंग देतो. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा थोडा जास्त विचार करून एक प्रोडक्ट की कॉटनचे कम्फर्टेबल फ्रॉक्स असे सुरू केले. त्याला एक 3-4 वर्ष झाली. त्याला कसा रिस्पॉन्स आहे? त्यालाही खूप छान प्रतिसाद आहे, खूप चांगला मिळतोय, कारण आवडतंय लोकांना आणि सुटसुटीत आहे, सोयीचं आहे. पण अजून पुढे तुम्हाला काय करायची इच्छा आहे? मला आता हेच डिझायनिंगमध्येच जास्त, आणि मला एक पॅचवर्कचा माझा एक आवडता छंद आहे, पॅशन आहे, किंवा थोडंसं राहिलेलं आहे. तर असंच वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनचं पॅचवर्क, अशासाठी मला ते एक माझं एक स्वप्न आहे की ते मी आता लवकरच फ्रॉक्सच्या माध्यमातून किंवा कुर्ती मटेरियलच्या माध्यमातून सुरू करणार आहे. म्हणजे साधं शिवणापासून, म्हणजे घरगुती शिवणापासून तुम्ही एका ब्रँडपर्यंत आलात. आणि असं येताना तुम्ही बरीच कामं केली, कष्ट केली, अभ्यास केला, कारण कापडाचा सुद्धा एक अभ्यास असतो. हो, 100% लगेच कळत नाही. तर असं करत तुम्ही आलात. तर ह्या करताना तुम्ही इतर स्त्रियांना काय सांगाल की शिवणाकडे त्या अगदी घरगुती नजरेने बघतात, परंतु तुम्ही काय सांगाल तुमच्या व्यवसायाच्या अनुभवातून? नाही, शिवणकाम खरं तर कुठलीच गोष्ट घरगुती स्वरूपाची नसते. एखादा तुमचा ॲप्रोच प्रोफेशनल असेल तर अगदी, आता आपण केटरिंग बघतो ना, एवढं मोठं किचन म्हणजे हॉटेल उभं राहतं त्याच्यावर. सो कुठलीच गोष्ट हा तुमचा ॲटिट्यूड आहे की तुम्ही तो घरगुती ॲटिट्यूड मेंटेन करताय, प्रोफेशनल ॲटिट्यूड मेंटेन करताय, काय करताय, आणि त्याचं किती तुम्ही संधी एनकॅश करताय. सो कुठलीच गोष्ट अशी घरगुती स्वरूपाची नाही, धरायला तरी नाही पाहिजे असं. आपल्याला करता आलं नाही तर गोष्ट वेगळी, पण कुठल्याही गोष्टीचा आपण संधी करू शकतो मोठ्या प्रमाणात. मैत्रिणींनो, गीतांजली आपल्याला जे काही सांगत आहे त्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ती व्यवसाय तर करते, परंतु तिने तिचं मूल्य सोडलेलं नाही. तिच्याकडे समोर अडचणी तर येत आहेत, पण त्या अडचणींना ती संधी म्हणून बघते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिच्या बोलण्यातून समजल्या, आणि याच्यातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की कोणत्याही अडचणीला संधी म्हणून बघितलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. अशाच वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यासाठी तुम्ही सुपर 4 चौघीवर नक्की या.
या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.